नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे कोथिंबीरची भजी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2.5 कप बारीक चिरलेली कोथिंबीर 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे। आणि इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। तर बेसन आपण लागेल तसं वापरणार आहोत। 1 चमचा पांढरी तीळ घेतलेली आहे। 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे। तर ओवा थोडंसं क्रश करून घेतलेला आहे। 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक असे कट करून घेतलेला आहे। एका बाउलमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर काढून घ्यायची आहे। आता यामध्ये 1 चमचा पांढरी तीळ टाकायची आहे। 1 टेबलस्पून क्रश केलेला ओवा टाकायचा आहे। 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। अर्धा चमचा लाल तिखट टाकायची आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळदी पावडर टाकायची आहे। 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1/4 टीस्पून बेकिंग सोडा। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून आता हे चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये बसेल तेवढं बेसन टाकून हे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करत असताना यामध्ये पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं बेसन टाकायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे मिक्स करत असताना मला इथे 1 वाटी बेसन लागलेलं आहे। तर आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे परत मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता आपण लगेच भजे तळून घेणार आहोत। तर बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की यात बसेल तेवढे भजे सोडून तळून घ्यायचे आहेत। तर हे भजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे बनवून घेऊ शकता। भजे सोडून झाल्यानंतर गॅस मीडियम टू हाय हीटवर ठेवून हे छान असे तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता भजे छान असे तळले गेलेले आहे। तर आता यातलं तेल नितळून एका डिशमध्ये काढून घेऊ। तर भजे तुम्ही बघू शकता खूप छान असे कुरकुरीत झालेले आहे। तर याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे भजे बनवून तळून घेणार आहे। तर इथे मी सगळे भजे तळून घेतलेले आहे। तर याला तुम्ही तिखट चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।